नमस्कार मित्रांनो, मी आपले चॅनल्स स्वामी सेवा मार्ग या चॅनलवरून मी तुम्हाला मागच्या वेळेस माझ्या मुलाच्या जन्माबद्दल सांगितले होते. आता भाग 8मध्ये मी पुढचा प्रवास सांगणार आहे. माझ्या डिलिव्हरीनंतर मी 2.5 महिने माहेरी राहून आले. आता रेग्युलर रुटीन सुरू झाले होते. माझ्या मुलाचे करण्यात माझा सर्व वेळ जात होता. बरोबर स्वामींची सेवाही चालू होती. माझा मुलगा आता 1 वर्षाचा पूर्ण झाला होता. त्याचा वाढदिवसही झाला होता. काही दिवस माहेरी राहून आल्यानंतर माझ्या मिस्टरांनी सांगितले की आपण एखादी जागा घेऊ. मग आम्ही जागा शोधायला सुरुवात केली आणि वेगवेगळ्या ठिकाणी जागा बघत होतो. मग एका ठिकाणी आम्हाला एका कंपनीचे प्लॉट्स होते ते बघायला मिळाले व त्यातला आम्ही एक सिलेक्टही केला. प्लॉट 2.5 गुंठ्याचा होता आणि तो 25 लाखाला होता. मग आम्ही पैसे गोळा करायला सुरुवात केली. माझ्या मिस्टरांनी काही सेव्हिंग केली होती आणि मी माझ्या लग्नातले दागिने त्यांना दिले. ते नको म्हणत असताना मी त्यांना सांगितले की मी रोज वापरत नाही तर ते तुमच्या कामात येतील. म्हणून आम्ही ते दागिने मोडून पैसे उभे केले. तो प्लॉट घेतला आणि प्लॉट येणे नव्हता त्यामुळे डायरेक्ट आमच्या नावावर होत नव्हता आणि तेव्हा 11 गुंठे जमीन असेल तरच तो प्लॉट नावावर होईल असे नियम होते. माझे मिस्टर त्या कंपनीच्या लोकांना म्हटले की तुम्ही आम्हाला ॲग्रीमेंट नको तर खरेदी करून द्या आणि 7/12वर माझे नाव यायला हवे, कारण शहरामध्ये फार फसवेगिरी चालू होती आणि हे सर्व समजले तेव्हा आम्ही सर्व पैसे त्यांना देऊन टाकले होते. ते ना खरेदी करून देत होते ना ॲग्रीमेंट पैसे त्यांच्याकडेच होते. ते खूप मोठे लोक होते. त्यांचे मोठे मोठे भूखंड असल्यामुळे ते प्लॉटिंग करून विकण्याचे काम करत होते. मला भीती वाटत होती की आपले पैसे तर गेले आणि अजून खरेदी पण करून दिली नाही. मग आता काय करायचे? मी स्वामींना विनंती करत होती की प्लॉट आमच्या नावावर व्हावा. मिस्टरही टेन्शनमध्ये होते पण त्यांनी मला दाखवले नाही. जवळपास 6 महिने गेले, कुठलीही हालचाल होत नव्हती. माझ्या शेजारी एक कुटुंब राहत होते. त्यातल्या काकू माझ्या चांगल्या ओळखीच्या होत्या. मी त्यांना सहज एक दिवस बोलून दाखवले की काकू, आम्ही पैसे तर दिलेत परंतु ते प्लॉट काही नावावर करून देत नाही. आता काय करावे? काकू म्हटल्या, असंच आमच्यासोबत झाले होते. माझे मिस्टर बँकेत होते. त्यांनी एका कर्मचाऱ्याला जामीन म्हणून राहिले होते कर्ज काढण्यासाठी. तर त्यांनी कर्ज भरले नाही व त्यांच्या कर्जाच्या वसुलीसाठी आम्हाला नोटीसी यायला लागल्या आणि तो माणूस दुसऱ्या गावाला बदली करून निघून गेला. त्यांचा फोनही लागेना. तो कुठल्या गावाला गेला तेही कळेना. आम्ही त्याला शोधत होतो, पत्र पाठवत होतो पण काही कॉन्टॅक्ट होत नव्हता. आम्ही सर्व टेन्शनमध्ये आलो होतो. तेव्हा मी वैभवलक्ष्मी मातेचे 21 शुक्रवार केले आणि खरंच सांगते त्या माणसाने ते कर्ज भरले व आम्हाला नोटीसेने बंद झाले. नाहीतर आम्हाला ते कर्ज भरावे लागले असते. मातेने आमच्यावर कृपा केली आहे. तू पण असेच व्रत सुरू कर आणि बघ काहीतरी होईल. मी पण मनोमन विचार केला की मे महिना सुरू झाला होता. मी माहेरी गेले आणि पहिल्या शुक्रवारी मी ठरवले की आज आपण उपवास करायचा आणि मी मातेला म्हटले, आमचा प्लॉट आमच्या नावावर होऊ दे. मी 21 शुक्रवार करेल असे म्हटले आणि खरंच सांगते मित्रांनो, त्या शुक्रवारी संध्याकाळी त्या कंपनीवाल्यांचा फोन आला की पुढच्या शुक्रवारी आम्ही तुम्हाला खरेदी करून देऊ. थोडे नियम बदल झाले आहेत. माझ्या मिस्टरांनी मला फोन केला. त्यांनी मला सर्व सांगितले. मी अगदी चकित झाले की आजच मी ठरवले आणि ते पूर्ण झाले सुद्धा. पुढच्या शुक्रवारी त्याने खरेदीला बोलवले. मी मिस्टरांना म्हटले, तुम्ही जाताना 2-3 लोक सोबत घेऊन जा, कारण ते लोक चांगले नाहीत, काही केलं तर. मग माझे मिस्टर सोबत 2-3 मित्रांना घेऊन गेले आणि त्यांनी त्या शुक्रवारी खरेदी करून दिली आणि सर्व डॉक्युमेंट आम्हाला त्याच्या पुढच्या आठवड्यात शुक्रवारीच मिळाले. हे सर्व वैभवलक्ष्मी मातेच्या व्रताच्या कृपेने झाले होते व स्वामींनी आमच्या पाठीशी उभे असल्यामुळे आम्हालाही ही सद्बुद्धी मिळाली होती. तेव्हा मी हे वैभवलक्ष्मी व्रत आजही मी हे व्रत करत आहे. तुम्हालाही काही अडचण असेल तर कृपा करून तुम्हीही हे व्रत करा. स्वामींनीच त्या काकूंना मला सांगण्याची बुद्धी घातली व मला त्या संकटातून वाचवले. हे व्रत केल्याने
तुम्हालाही त्याचा नक्कीच फायदा होईल. धन्यवाद मित्रांनो. जर तुम्हाला माझे अनुभव ऐकायला आवडत असतील तर कृपया माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय.